नमस्कार, लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण गौराई स्पेशल गौरीला साडी एका सोप्या पद्धतीने कशी नेसवायची ते पाहणार आहोत। तर हा आहे माझा भाऊ हिमालय। तर तो एकदम सोप्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की गौरीला साडी कशी नेसवायची। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पाय बनवण्यासाठी असे अखंड पेपर घेतलेत। तर आपण इथे लेगिंग्सचा वापर बिलकुल करणार नाही आहोत। तर इथे पेपर घेतलाय आणि त्याची अशी गुंडाळी करायची आहे पाय बनवण्यासाठी। हे अशा पद्धतीने गुंडाळी करून घेतली आहे आणि हे जे आपला पायाचा साचा आहे त्याला असा गुंडाळी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आणि आता ही जी गुंडाळी आहे आणि पायाचा साचा जो आहे त्याला दोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित बांधून पॅक करून घ्यायची आहे। अगदी सोपी अशी पद्धत आहे आणि झटपट असे पाय तयार होतात। तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे पाय तयार झालेत आणि जास्त वेळही लागलेला नाहीये। तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पायालाही पेपरची अशा पद्धतीने गुंडाळी करून पाय बनवून घेणार आहोत। बघू शकता एक व्यवस्थित अशी गुंडाळी करायची आहे पेपरची आणि हा जो पायाचा साचा आहे त्याच्यावरती अशी बसवून दोऱ्याच्या सहाय्याने बांधून पॅक करून घ्यायची आहे। तर इथे असे आपले दोन्ही पाय तयार आहेत। इथे एक चौरंग घेतलाय, चौरंगावरती एक कपडा अंथरलाय आणि त्याच्यावरती असा एक स्टीलचा डब्बा घेतलाय आणि डब्यामध्ये हलू नये म्हणून त्याच्यामध्ये तांदूळ भरले। त्याच्याऐवजी तुम्ही गहू, बाजरी किंवा इतर कोणतेही धान्य याच्यामध्ये भरू शकता की जेणेकरून आपली गौरी व्यवस्थित अशी बसेल, हलणार नाही अजिबात। तर असं हे सेटअप करून घेतलेलं आहे। एकदम सोपी अशी पद्धत आहे, झटपट अशा गौरी बसवून होतात, जास्त वेळ तर लागणारच नाहीये। हा डब्बा असा घ्यायचा आहे की बॉडी जे आहे त्याचे हात जे आहेत ते दोन्ही बाजूला टेकले नाहीत पाहिजेत, इतक्या उंचीचा घ्यायला पाहिजे किंवा डब्बा असायला हवा। तर या डब्यामध्ये आपली ही जी गौरीची बॉडी आहे ती अशी बसवून घ्यायची आहे। आता बॉडी बसवून घेतल्यानंतर आपण याला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। तर आता साडी नेसवण्यासाठी आपण साडी अर्धी करून घ्यायची आहे। तर साडी अर्धी कशी करायची ते बघा। अशी साडी आहे आपली, तर ती अशा पद्धतीने आपल्याला अर्धी करून घ्यायची आहे। हे बघा, अर्धी घडी मारून घ्यायची आहे साडीची। तर गौरीला साडी नेसवण्यासाठी शक्यतो काठपदरची साडी जी असते आणि डार्क रंगाची आणि त्याचं कॉम्बिनेशन जे आहे काठाचं ते डिफरंट हवं, अशी पद्धतीची साडी गौरीला नेसवण्यासाठी वापरायची आहे, म्हणजे गौरी छान अशा उठून दिसतात। अशा पद्धतीने आपण साडीची अर्धी घडी करून घेतलेली आहे, पूर्ण साडीची अर्धी घडी करून घेतलेली आहे। आता आपण ही अर्धी फोल्ड करून साडी घेतलेली आहे। तर आता आपला जो नेसता पदर असतो साडीचा तिथपासून आपल्याला या साडीच्या निऱ्या घालून घ्यायच्यात, त्या एंड पर्यंत आपल्याला अशाच निऱ्या घालून घ्यायच्यात। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साडीच्या पूर्ण निऱ्या घालून घ्यायच्यात। 3 बोटांवरती निऱ्या घालायच्यात, म्हणजे जास्त अशा निऱ्या होतात साडीच्या। हे बघा, जर तुम्ही जास्त बोटांवरती निऱ्या घातल्यात तर कदाचित साडीच्या निऱ्या कमी होतील, त्याच्यासाठी शक्यतो 3 बोटांवरतीच निऱ्या घालून घ्यायच्यात। आपण इथे पदराची बाजू सोडून अशा छान अशा निऱ्या करून घेतल्यात। तर आता आपल्याला काय करायचंय,
तर डब्बा दिसू नये म्हणून आपल्याला नेसता पदर जो आहे तो थोडासा सोडून घ्यायचा आहे. 3-4 निऱ्या फक्त आपल्याला यातील काढून घ्यायच्यात आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्यांना आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. मोठी पिन वापरायची आहे म्हणजे सर्व निऱ्या व्यवस्थित अशा बसल्या जातील पिनेमध्ये. हे बघा अशा पद्धतीने मोठी अशी पिन लावून घ्यायची आहे आणि नेसता पदरच्या फक्त 4 निऱ्या सोडून इतका आपण पदर सोडलेला आहे. हे बघा बघू शकता इतकंच साडी आपण बाजूला सोडलेली आहे. हात दिसतोय. साडी डब्बा दिसू नये याच्यासाठी सोडलेली आहे. साधारण इथे 4 निऱ्या सोडून घेतलेत आणि बाकीच्या निऱ्यांना आपण पिन लावून घेतली आहे. आपला हा जो नेसता पदर आहे तो चौरंगावरती हा डब्बा उचलून खालून अशा पद्धतीने अंथरून घ्यायचा आहे. हे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय तसा हा पदर अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा डब्बा ठेवून घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने थोडीशी साडी सोडून घेतली आहे. तर त्याला आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत त्याला अशा पुन्हा एकदा आपल्याला इथे पिन लावून घ्यायची आहे किंवा मोठी पिन आहे आपल्या निऱ्यांना लावलेली त्याच्यामध्येच हा पदर देखील आपण अडकवू शकतो किंवा तुम्ही अजून दुसऱ्या पिनेचा वापर देखील करू शकता. तर असं हे आपण डब्बा पूर्णपणे व्यवस्थित झाकून घेतलेला आहे. कुठेही आपला डब्बा दिसत नाहीये आणि ह्या निऱ्या अशा सोडून घेतलेत. आपल्या ह्या ज्या निऱ्या आहेत त्या डब्यावरून खाली घसरू नयेत आणि व्यवस्थित डब्याला पॅक अशा बसावेत. तर याच्यासाठी आपल्याला एका दोऱ्याने सुतळीने किंवा इतर कोणत्याही धाग्याने अशा निऱ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्यात. म्हणजे त्या निऱ्या गौरी कितीही हलवली किंवा काही झालं तरी त्या खाली घसरणार नाहीत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचेत आपल्याला. तर इथे व्यवस्थित निऱ्या पॅक करून घेतलेत. तर आता आपल्या निऱ्या घालून झालेत तर आपल्याला आता पांघरता पदर घ्यायचा आहे. तर आपल्याला याची साडीची पिन करून घ्यायची. तर त्याच्यासाठी आपल्याला आपण पहिल्यांदा अर्धी साडी फोल्ड करून घेतलेली. तर आता आपल्याला ही पूर्ण साडी उलगडून घ्यायची म्हणजे जो पदर आहे तो आपल्याला पूर्णपणे उलगडून घ्यायचा आहे आणि असा फिरवून घ्यायचा आहे आणि हा पदर आपल्याला असा हा डब्बा उचलून त्याच्या खालून काढून घ्यायचा आहे आणि हा पदर काढल्यानंतर व्यवस्थित हा डब्बा साडीवरती पुन्हा होता तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर हा जो पदर आहे आपला पांघरता तो व्यवस्थित डब्याखालून निघाला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने आणि आपण जशी निरीच्या इथे आपण साडीचा काठ जसा घेतो तसा हा काठही दिसायला हवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला साडीची पिन करून घ्यायची. तर त्याच्या अगोदर आपल्याला साडी ज्या बाजूने आपण पदर घेणार आहोत पिन करायला त्या बाजूचा हात आपल्याला अगोदर बसवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पिन करायची आहे. तर हात बसवताना त्याच्या खाली अगोदर आपण जो काठ वरती घेणार आहोत तो अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हाताच्या आतून हा आपला पदरचा काठ घेतलेला आहे की म्हणजे पिन केल्यानंतर व्यवस्थित असा दिसेल. किंवा आपण याची बॉक्स पिन देखील करू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही काढून घेतला. आणि दुसरी एक गोष्ट अशी की असा जर पदर आपण वरती काढून घेतला तर आता हा जो जॉईंट आहे आणि आपण जो मुकुट घालणार आहोत त्याचा जो जॉईंट आहे तो दिसायला नाही पाहिजे. असा जोडलेला असा दिसावा याच्यासाठी आपण हा पदर वरती घ्यायचा आहे. हे बघा हा असा जो जर इथे काही घातलं नाही आपण तर हा असा जॉईंट दिसणार. तर ते व्यवस्थित दिसणार नाही आपण गौरी. तर त्याच्यासाठी आपण हा काठ असा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तर अशा पद्धतीने आपण हा काठ अगोदर वरती काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपली गौरी आहे ती अतिशय सुंदर अशी दिसेल. तर स्त्रिया काय करतात तर घडी घालून पिण्यासाठी निऱ्या घालतात. तर अशा निऱ्या न करता तर एका वेगळ्या पद्धतीने हा आपल्याला पिन करून दाखवणार आहे. तर ती पद्धत तुम्ही बघा कशी आहे.
तर इथे एकदम सोप्या अशा पद्धतीने तो पिन कशी करायची ते दाखवतोय। तर आपल्याला फक्त याच्या अशा पद्धतीने इथे घड्या करून घ्यायचेत। हे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलेत वरती तो काठ काढून घेतलाय आणि अशा पद्धतीने आतून हात घालून तो घड्या करून घेतोय साडीच्या। हे बघा त्याने आतून हात घातलाय आणि आतून घडी मारून घेतोय साडीला, जेणेकरून आपण जशी पिन करतो साडीची त्याच पद्धतीने इथेही पिन केल्यासारखी दिसेल। तर हे बघा एकदम झटपट अशी पिन करून झालेली आहे। जर आपण निऱ्या घालून पिन करायला गेलो तर खूप वेळ जातो, तर इथे झटपट अशी पिन करून झालेली आहे। इथे ज्या आपल्या घड्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्यात थोड्याशा। तर इथे झटपट अशा आपली पिन करून झालेली आहे। तर याला आपल्याला पिन लावून घ्यायची आहे। तर आपल्या इथे पिन करून झालेली आहे। तर आपल्याला आता पिन लावायची आहे, परंतु आपण पिन कशी लावून घ्यायची, आपला हा जो काठ आहे त्याला पिन लावून घ्यायची नाहीये, तो असाच सोडून द्यायचा आणि इतर जे आपण प्लेट करून घेतलेत त्याला आपल्याला पिन करून घ्यायची आहे। तर आतून व्यवस्थित पिन लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपली पिन दिसायला नको। तरी ते पिन लावून झालेली आहे, परंतु आपला काठ जो आहे तो सेपरेट आहे, त्याला पिन लावलेली नाहीये। हे बघा आता आपली पिन करून झालेली आहे। तर आता आपल्याला दुसरा हात देखील बॉडीला जोडून घ्यायचा आहे। तर इथे मी बॉडी जी वापरलेली आहे ती चिनी मातीची आहे। याच्याऐवजी तुम्ही कापडी बॉडी देखील वापरू शकता। तर आपल्याला ह्या निऱ्या थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्यात आणि साडी देखील व्यवस्थित करून घ्यायची आहे। हे बघा तर आता आपल्याला इथे मुकुट ठेवायचा आहे गौरीचा आणि पदर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे किंवा कसा होतोय ते बघायचं आहे। तर व्यवस्थित बसतोय की नाही किंवा त्याची लांबी किती राहिली आहे वगैरे, तर हे आपल्याला पदर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर इथे मुकुट बसवून घेतलाय वरती बॉडीवरती। तर आपल्याकडे थोडासा एक्स्ट्रा पदर झालेला आहे, तो ॲडजस्ट करता येतो। एक्स्ट्रा पदर झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तो आपण व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, जेवढा आपल्याला पदर हवा आहे तो थोडासा काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हा पदर काढून घेतला आपल्याला जेवढा हवा आहे गौरीच्या उंचीनुसार। आणि एक्स्ट्रा जो पदर झालेला आहे तो आपण असा साईडला करून अशा पद्धतीने इथे पुन्हा एकदा आपण पिन लावून घ्यायची आहे। इथे देखील आपल्याला व्यवस्थित पदर ॲडजस्ट करून पिन लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने। आणि हा पदर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो एक्स्ट्रा पदर आहे तो दिसू नये याच्यासाठी आपण ह्या ज्या पिण्या करून घेतलेल्या आहेत त्या निऱ्या ज्या आहेत किंवा पिन केलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा पद्धतीने याच्यावरती सारून घ्यायच्यात, म्हणजे आपण जो एक्स्ट्रा काढलेला पदर आहे तो दिसणार नाही। आता जो मुकुट आहे तो साईडला करून घेतलाय आणि म्हणजे आपण फक्त बघितला की आपला पदर किती व्यवस्थित आहे की नाही किंवा तो व्यवस्थित उंचीनुसार ॲडजस्ट करून घेतलाय। तर आता आपण याला पाय बसवून घेणार आहोत। तर आता हे आपले आहेत पाय तयार केलेले। तर ते आपल्याला बसवून घ्यायचे। तर ते कसे बसवायचे, तर असं आतमध्ये हात घालायचा आहे आणि आतमध्ये हात घालून साडी थोडीशी वरती करायची आणि डब्याच्या साईडला हे अशा पद्धतीने पाय बसवून घ्यायचे। फायदा एक आहे की पेपरचे पाय जर आपण बनवले तर ते जास्त फुगत नाहीत आणि लेगिन्समध्ये जर पेपर भरून पाय बनवले तर ते जास्त फुगतात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही। तर त्याच्यासाठी ही खूप छान अशी ट्रिक आहे।
पाय बनवण्याची। हे बघा, तर अशा पद्धतीने व्यवस्थित पेपरचा जो रोल आहे त्याला साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पाय थोडासा पातळ वाटला तर आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती 1-2 निऱ्या ज्या आहेत त्या अशा टाकून घ्यायच्यात। जशा व्हिडिओमध्ये दाखवतोय तशा पद्धतीने ह्या निऱ्या वरपासून टाकून घ्यायच्यात, म्हणजे जो पाय आहे तो थोडासा फुगीर असा दिसेल। आणि हे जे काट आहेत ते व्यवस्थित असे करून घ्यायचेत। हे काट व्यवस्थित करून घेतले की पायाच्या पाठीमागच्या बाजूला पिन लावून घ्यायचे। तर त्याच्यासाठी अगोदर हे काट जे आहेत ते व्यवस्थित पायाच्या घोट्यापासून असे व्यवस्थित करून घ्यायचेत आणि नंतर पिन लावायची आहे। तर अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूला पिन लावून घ्यायची, जेणेकरून ती दिसणार नाही। हे बघा, आणि असा हे व्यवस्थित साडी करून घ्यायची आहे वरती, म्हणजे आपला पाय जो आहे तो व्यवस्थित असा दिसेल। आणि आपण बसवलेल्या गौरी बनवते तर त्या पद्धतीने जशा चौरंगावर बसलेल्या आहेत पाय खाली सोडून, तशा पद्धतीने पाय दिसायला हवात, त्या टाईपमध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे। हे बघा, असा उभा देखील आपण करू शकतो पाय, कारण पेपरचा रोल आहे तो अलगद असा फोल्ड होतो। तर मांडीमधून असा खाली उभा करून घेतला आणि मांडी जी आहे ती पूर्णपणे चौरंगावर आहे असं दिसतंय। तर हे सगळं शक्य झालंय ते फक्त पेपरचा पाय बनवल्यामुळे। जर आपण लेगिन्सचा बनवला असता तर तो एकदम व्यवस्थित असा दिसला नसता, पाय असा कडकही राहिला नसता, जसा की पेपरचा रोल आपल्याला कडक राहतोय। आता आपण दुसरा पाय देखील बसवून घेणार आहे, तोही डब्याच्या साईडलाच लावून घेणार आहे आतल्या बाजूने। हे बघा, साडी अशी थोडीशी वरती करायची आणि हात घालून चेक करायचं आपल्या डब्याची बाजू पहिल्यांदा, आणि नंतर त्याच्यामध्ये पाय घालून घ्यायचा आहे। तर थोडासा पेपरचा रोल फोल्ड करून आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आतून हा रोल पायाचा जो आहे तो घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित बसलाय की नाही तेही बघायचं आहे। तर आता आपण काय करणार आहे, पलीकडच्या पायाला ज्या पद्धतीने आपण पिन करून घेतली त्याच पद्धतीने या पायाला देखील आपण व्यवस्थित काठ काढून पाठीमागच्या साईडला पिन लावून घेणार आहे, म्हणजे हे साडीचे काठ जे आहेत ते बरोबर आपल्या घोट्याबरोबर व्यवस्थित दिसतील। आणि त्याचबरोबर आपल्याला 2 निऱ्या देखील या बाजूलाही लावून घ्यायच्यात, म्हणजे आपले पाय व्यवस्थित थोडेसे फुगीर असे दिसतील। हे बघा, पण त्या 2 निऱ्या आपण बाजूलाच्या सारणार आहोत थोडासा पाय फुगीर दिसण्यासाठी, त्याच्यावरती गुढी पडायला नको, तर त्यामुळे व्यवस्थित अशी साईडला सारून आपल्याला पिन करून घ्यायची आहे। हे बघा, अगदी छान असे पाय दिसत आहेत आणि व्यवस्थित त्याला काठ पॅक असे राहतील पिन लावल्यामुळे, अजिबात हलणार नाहीत। देखील असा उभा व्यवस्थित त्या पायाप्रमाणेच थोडासा करून घ्यायचा आहे। हे बघा, आणि वरती देखील जर थोड्याशा गुड्या वगैरे पडल्या असतील तर ती साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता मध्ये ज्या निऱ्या बाकी आहेत त्या निऱ्या व्यवस्थित आपल्याला करून घ्यायच्या आहेत। हे बघा, व्यवस्थित आपण स्वतःला साडी नेसल्यानंतर निऱ्या जशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून त्याला पिन करून घेतो तशाच पद्धतीने ह्या निऱ्या जुळवून त्याला थोडीशी वरती अशी पिन लावून घ्यायची आहे। मध्ये साधारण एक 5 ते 6 निऱ्या बाकी आहेत। आणि जर तुमच्याकडे मध्ये साडी जास्त उरली असेल तर तुम्ही त्याच्या थोड्याशा जास्त निऱ्या देखील पाडू शकता। थोडंसं काय होतं तर हे जे आहे ते साडीच्या लांबीवरती थोडंसं डिपेंड असतं,
काही साड्या थोड्याशा मोठ्या असतात, काही थोड्याशा लहान असतात, किंवा आपल्या थोड्याशा डब्याच्या हाईटनुसार किंवा पायाच्या जाडीनुसार देखील कमी जास्त निऱ्या होऊ शकतात. तर अशा ह्या व्यवस्थित निऱ्या करून घ्यायचे. तर आपण जसं निऱ्यांना पिन लावतो तशी इथे निऱ्यांना पिन लावून घ्यायची आहे, निरी पिन. हे बघा की म्हणजे आपल्या निऱ्या व्यवस्थित राहतील, अजिबात हलणार नाहीत. हे जे पाय आहेत ते थोडेसे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचेत आणि निऱ्याही थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्यात, म्हणजे स्प्रेड करून घ्यायच्यात अशा. हे बघा अशा थोड्याशा आतमध्ये दाबून घ्यायच्यात पाठीमागच्या बाजूला. आणि वरची आपण जी निरी पिन लावलेली आहे किंवा जो पोटाचा भाग आहे तो दिसला नाही पाहिजे किंवा दिसू नये याच्यासाठी जो आपण पिनअप केलेली आहे, तर त्याचा जो काठाचा भाग आहे तो थोडासा साईडला असा करून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पोट आणि बॉडीचा जो भाग आहे तो दिसायला नको. तर आता आपले पाय आणि साडी व्यवस्थित नेसवून झालेले आहे. तर आता आपण व्यवस्थित असा मुकुट बसवून घेणार आहोत आणि गौरीच्या डोक्यावरती पदर द्यायचा आहे. पदर देऊन बघितलाय. तर आता आपल्याला गौरीला दागिने घालून घ्यायचे. आणि जर आपला पदर थोडासा उचलत असेल अशा पद्धतीने तर मागे थोडीशी एखादी पिन लावून घेतली तरी चालेल. हे बघा म्हणजे व्यवस्थित असा पदर बसेल. तर पदर उचलू नये याच्यासाठी थोडीशी पाठीमागे अशी पिन ओढून लावून घ्यायची आहे. तर आता आपल्याला गौरीला दागिने घालून घ्यायचे. जर तुमच्याकडे ज्या पद्धतीचे दागिने असतील तसे तुम्ही गौरीला सजवण्यासाठी दागिने घालू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसे आवडतील तसे दागिने घालून घेऊ शकता. तर मंगळसूत्र घालून घ्यायचे गौरीला. हे खूप महत्त्वाचं आहे की गळ्यामध्ये मंगळसूत्र असणं. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने घालून घेतले. ठुशी आहे, हार आहे, मंगळसूत्र आहे. तर तुमच्याकडे जे दागिने असतील ते तुम्ही गौरीला घालू शकता. तर इथे गौरीला गजरा देखील माळून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल तर नाही घातलात तरी चालेल. तर माझ्याकडे हा आर्टिफिशियल गजरा आहे मोत्यांचा, तो घालून घेतला आहे. तर असे सुंदर असे दागिने देखील घालून घेतलेत. तर आता गौरीला दागिने घातल्यानंतर पदर देऊन घ्यायचा आहे फायनल असा. तर आपला पदर जो आहे तो निसटू नये म्हणून आतला जो हात आहे आपला त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने थोडासा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, घालून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलणार नाही. तर मस्त अशी आपली चौरंगावरती बसलेली गौराई तयार आहे. ती खूप सुंदर अशी दिसते आणि साडीही खूप छान अशी उठावदार आहे, काटापदराची आहे. आणि मी जसं सांगितलं की गडद अशी रंगाची हवी आणि त्याचे काठ जे आहेत ते उठावदार असावेत. तर अशी ही साडी आहे. तर आपण साडी निवडताना साडीचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते सुंदर असावं, जेणेकरून आपली गौराई जी आहे ती उठावदार असे दिसेल किंवा उठून अशी दिसेल. तर मस्त अशी आपली खाली बसलेली गौराई तयार झालेली आहे. तर अतिशय सुंदर अशी गौराई दिसते. हे बघा एकदम मस्त अशी तयार झाली आहे. तर खूप सोपी अशी पद्धत आहे. झटपट अशा गौरी बसवून होतील, जास्त वेळ लागत नाही आणि खर्चिक तर अजिबात नाही. घरात जे साहित्य असतं त्याच घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच गौरी बसवून होते.